हाय मैत्रिणींनो, हाय. बघा आता आपण मिरचीचे देठ काढणार आहोत आणि ही आहे आपली मिरची, वर्षभराचं साठवण आपलं. तर याचे आपण देठ काढून घेणार आहोत. मिरचीचे देठ नुसतं अशा पद्धतीने पण निघतात, काही 2 हात लावायची गरज पडत नाही. आणि मी अशा पद्धतीने अर्धे अर्धे देठ काढणार आहे, पूर्ण नाही. मागचा दांडा हा असा एवढा दांडा काढणार आणि अशा पद्धतीने मिरची असणार. प्रकार असल्यामुळे गाईज, तर हे सगळं छान आणि व्यवस्थित करून मन लावून करून घेणं गरजेचं आहे. कारण हा आपण पूर्ण वर्षभरासाठी ही मिरची ठेवत असतो. या अशा पद्धतीने ती व्यवस्थित भाजून अशी मोकळी करणार आहे मी. मिरची आपण ही भाजून घेत आहोत. भाजल्यामुळे ही थोडी खरपूस होते आणि छानपैकी तिला जसं तिच्याचा जो काही आपण सुकवल्यानंतर थोडासा ओलसरपणा असेल तो सगळा निघून जातो. असं हे आपलं वर्षभराचं वाळवण्याचा प्रकार म्हणजे मसाला आपला. खूप मेहनत असते याच्यात मिरचीमध्ये. खाली जास्त काळी होऊ द्यायची नाही, अशी हलवत राहायची. पद्धतीने भाजली किती
हे बघा अशा पद्धतीने आपण आपली मिरची भाजून घेतलेली आहे. ही आपली मिरची आहे आणि ही मिरची आपण भाजून घेतलेली आहे. या इथे खाली आपण ठेवलेली आहे भाजून, ही हवेला ठेवलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही मसाला हा आपण वर्षाचं साठवण आमच्या लहानपणापासून आम्ही करत आलोय. म्हणजे आई मिरची आणून द्यायची आणि आम्ही सगळे ती सुकलेली असले की लहानपणी म्हणजे देठ वगैरे काढण्याचं काम आमच्याकडे असायचं. त्याच्यामुळे मिरची कशी करतात वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून सगळ्यांच्या घरी होत असतं. आपल्या वेळेस होत होतं. आत्ताच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीये, पण त्यांच्या समोर जर आपण करायला घेतलं तर नक्कीच त्यांनाही माहिती होतं. तर ही मिरची सुद्धा आम्ही माझ्या मुलीच्या समोरच घेऊन आली आहे. तिला स्वतःलाच घेऊन गेले होते मी घ्यायला मिरची. कशा पद्धतीने मिरची आपण खरेदी करायची आहे, कुठली करायची आहे, म्हणजे पिढीच्या पुढीपर्यंत घरात मसाला करणे हे कळेल. रेडीमेड तर सगळेच आणतात हो, पण आपल्याला जमलं तर ते खूप छान असतं. आपल्याला माहित असतं की त्याच्यात काही मिक्स नाही आहे. आणलेली मिरची आपण आपल्या डोळ्यासमोर आणलेली असते. त्यात काय काय पदार्थ घेतले हे तरी घरचं खाणं होत असतं. म्हणजे मसाला हा आपण घरीच बनवा, किमान आपण वर्षभर वापरतो. त्याच्यामुळे ते घरी बनवलेलं केव्हाही चांगलं तर बनवा होतं. असा वेळ काढून बनवा. आम्ही लहानपणी मिरचीची देठ काढायचो आणि आमच्याकडे 5-6 किलोची मिरची असायची घरी लागायची. तेव्हा पाहुणे वगैरे हे ते त्यांना सगळ्यांना देऊन वगैरे प्रत्येकाच्या घरात 5-6 किलोच्या पुढेच कमीत कमी, जास्तीत जास्त जसं ज्याची फॅमिली असेल तसं. अशा पद्धतीने लहानपणापासून. आणि जेव्हा आपण आपल्या सासरी येतो तर तेव्हा आपल्याला जास्त कोणाला विचारायची गरज पडत नाही की अरे हे मी कसं करायचं ते कसं करायचं. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या घरी शिकलेलं असतो. तर लहानपणी आम्हाला मिरच्यांची देठ काढायला बसवायची तेव्हा इतका ठसका लागायचा ना, अक्षरशः डोळे वगैरे हात पाय झोंबायचे मिरची. अशा पद्धतीने हे मिरचीचं काम केलं जायचं लहानपणी किंवा त्यावेळेला. आणि आता आपण करतो ते आपण मुलांपर्यंत त्याची देठ काढणे वगैरे ह्या गोष्टी मुलांना आपण घेत नाही, पण घ्यायला पाहिजे, त्यांना दाखवायला पाहिजे. मी तरी माझ्या मुलीला दाखवते, तुम्ही प्रयत्न करत चला. ज्यांच्याकडे होत नाही ते शक्यतो आपण आपल्या घरातच केलेले पदार्थ केव्हाही छानच आहे. त्याच्यामुळे करायचा प्रयत्न कराच गृहिणींनो. कारण आपण पहिल्यांदा गृहिणी आहोत तर नंतर बाकीचा जॉब म्हणा इतर काही जे असेल ते. मी माझे बरेच उद्योग सांभाळूनच ह्या सगळ्या गोष्टी घरात करत असते, पण जास्तीत जास्त प्रयत्न करून मी घरातली कामं करण्याचा खूप जास्त प्रयत्न करते. आवडतं मला ते आणि बाकीच्या इतर गोष्टींसाठी वेळ काढायला मला आवडतं. तर ही आपली 2.5 किलो मिरची आहे. 1 किलो आपण लवंगी मिरची म्हणतात, पण मी लवंगीपेक्षा थोडी कमी तिखटची घेतली आहे, ती 1 किलो आहे. शंकेश्वरी अर्धा किलो आहे. काश्मीरी मिरची अर्धा किलो आहे. एक सिमला म्हणून आहे ती अर्धा किलो आहे. आणि आणखीन एक मिरचीचा प्रकार होता तिथे, मला त्याचं नाव नाही समजलं, पण ती जाड पातीची मिरची होती, ती अर्धा किलो आहे. अशी आपली 2.5 किलो मिरची आहेत. आपल्या 2.5 किलो मिरचीला मसाला त्यांनी 1 पाव दिलेला आहे, गरम मसाला. आपण तो त्याच्यात ॲड करणार आहोत, गरम मसाला. मिरची ही 2 दिवस मी सुकवून घेतली आहे. आता मी भाजून तिला दळायला नेणार आहे. आता मी गिरणीमध्ये घेऊन तिला जाणार आहे. मैत्रिणींना चालू परत बंद कर. मैत्रिणींना आता मी भाजून तिला दळायला नेणार आहे. आता मी गिरणीमध्ये घेऊन तिला जाणार आहे. मैत्रिणींना चालू परत बंद कर. मैत्रिणींनो हा आपला आहे गरम मसाला. आणि ह्याच्यात गरम मसाल्यात बघा काय काय दिले ते सगळं तुम्हाला दिसेलच. चक्री फूल आहे, जिरी मोहरी, याची डाळ असते, पिवळी डाळ थोडीशी, मेथ्या, पुन्हा हे सगळं मसालावाल्यांनीच दिलेलं असतं. दालचिनी हे सगळे ते वेगवेगळे वेलची अशा त्या प्रमाणात टाकलेले असतात त्यांनी. आणि हे धणे आहेत आपले. तर आता हे आपण धणे भाजून घेणार आहोत. हे धणे असे आपले चॉकलेटी रंगावर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे पण भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपली ही सगळी अशा पद्धतीने आपला मसाला, हे मिरची आपली हे झालेली आहे. हे बघा
आपली 2.5 किलो मिरची आहे, ती भाजून झालेली आहे. ती थंड होत आहे तोपर्यंत आपण हे भाजून घेत आहोत धणे. आणि धणे अशी चॉकलेटीसर रंगावर, अगदी पूर्ण काळे पण नाही करायचे. रंग थोडासा बदलला ह्याच्यापेक्षा थोडेसे खरपूस होतात. काढून घेऊया आणि हा मसाला भाजू. आणि हे सगळं आपण गळायला घेऊन जाणार आहोत. याच्याबरोबर हळदसुद्धा मिक्स करतात. ती हळद भाजायची नसते, ती गिरणीतच दळून देतात. ते मी तुकडे करून ठेवलेले आहेत. मैत्रिणींनो, अशा गोष्टी आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा शिकतो. आणि नंतर आपण झाल्यानंतर आपल्याला मोठं झाल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या संपूर्णपणे येतात की नाही येत असं होत नाही, कारण आपण सगळी एकत्र केलेली नसते लग्नाच्या अगोदर. पण त्यानंतर मात्र आपल्याला संधी मिळते करण्याची. जेव्हा माझं लग्न झालं ना मैत्रिणींनो, जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा माझं लग्न झाल्यावर मला पहिल्याच वर्षी, त्या वर्षी मी MA चा अभ्यास करत होते. आणि MA चा अभ्यास करत असताना म्हणजे मेमध्ये माझं एप्रिलमध्ये लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्नाच्या पहिल्या वर्षात माझं लग्न झालं तेव्हा घरात मिरची झालीच होती समजा. पण पुढचा मी येईपर्यंत तोपर्यंत तशी मी नव्हतीच होते. संपूर्ण मिरची येणं मला शक्य नव्हतं. तरीसुद्धा सासूबाईंनी 6 किलो मिरची आणली होती आणि ती संपूर्णपणे मीच पहिल्या वर्षी केली. म्हणजे त्याची देठ वगैरे काढणं सगळ्या मिरचीची थोडीशी सासूबाईंनी मदत केली मला, नाही असं काही नाही. पण ती मिरची आणण्यापासून ते मिरची हे सगळं भाजणं वगैरे, देठ काढणं आणि पूर्णपणे ती दळायला नेण्यापर्यंत माझंच काम होतं आणि मलाच करायला दिलं. लग्नाच्या पहिल्या वर्षी कोणाला जमते हो या सगळ्या गोष्टी, पण त्या मला जमल्या कारण त्यांनी आणून दिली होती. देठ मी काढले होते, हे मी भाजले. हे जे काय असतात पदार्थ ते तेव्हा एवढे कळत नव्हते, कारण आपण फक्त मिरची काढण्यापुरतं लग्नाच्या अगोदर, देठ काढण्यापुरतं आपल्याला मिरचीची ओळख असते लग्नाच्या अगोदर, पण अशी ओळख नसते संपूर्ण करण्याची. त्या पिरियडला मला ती संधी मिळाली लग्नाच्या पहिल्या वर्षी. पण हे सतत लहानपणी पाहिलं असल्यामुळे मला ते काही तसं अवघड गेलेलं आहे. म्हणून किमान आपल्याला बघण्याची तरी सवय असली ना तरी बऱ्यापैकी आपल्याला घरचे कसे मिळतात आपल्या सवयीवर आपल्याला संसार करायला सोपं जातं. त्याच्यामुळे घरी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहेच. आणि ते कोणी आपल्या घरात करत नसेल तर आपल्या आजूबाजूला करत असेल तर त्यासुद्धा आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या सोप्या जातात. की आपल्याला कोणी करायला सांगा नका सांगू. ही वाळवणं वगैरे आहेत ना, ही पूर्वी जास्त करायची, आता थोडंसं कमी झालं. पण जरी कमी झालं तरी पण खाणारे खातातच. आता ही बाहेर विकायला येतं, म्हणजे घरात कोण जास्त बनवत नाही, कुठे कंपनीत बनवलं जातं, कुठे जास्त बायका घेऊन ऑर्डर देऊन केलं जातं. पण त्यावेळेस कसं बनवलं जातं कसं नाही आपल्याला माहीत नसतं. जेव्हा आपण जर घर सांभाळतो अशी वर्षाची जर पदार्थ आहे ती आपल्याला जमत असेल तर आपण घरात करायला काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा. आणि आपली मिरची किंवा आपला हा साठवणीचा पदार्थ मसाला हा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण आता हे संपूर्ण आपला मसाला झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत बाय बाय. बस. आपला हा मसाला आहे किती छान आणि लाल भडक झालेला आहे. खूप सुंदर रंग, खूप सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्याला. असाही मसाला तुम्ही बनवत चला, वर्षाचं साठवण हे.